सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये। सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे। शेतकरी दुधात भेसळ करत नाहीत, सरकारने दुधात भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधान भवन परिसरात एक मिक्सर, दूध आणि पाण्याची बॉटल, चुना, काही वेगवेगळे केमिकल घेऊन आले। त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करून दुधात कशा पद्धतीने दोन प्रकारे भेसळ केली जाते याबद्दलची माहिती देत थेट प्रात्यक्षिकच दाखवले। येत्या 19 ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली। मुंबईत आरक्षणाचा हुंकार घुमणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखो मोर्चे काढण्यात आलेत। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे मराठा वादळ धडकले होते। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या। त्यातील काहींची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्याने आता मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत येऊन धडकणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे। त्यातच काल कल्याणमध्ये पुन्हा एकदा लुटमारीची गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। वालधुणी पुलावर रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात असलेल्या एका व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरल्याचा धक्कादायक घटना समोर आली। एका हेल्मेटधारी चोरट्याने ही चेन हिसकावून पोबारा केला। या प्रकरणी कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहणारे राजू चुनीलाल आसराणी हे व्यापारी रात्री 9:30च्या सुमारास आपल्या दुचाकीवर वालधुणी पुलावरून घरी जात होते। त्याच वेळी एका हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग केला व त्यांना काही कळायच्या आत या चोरट्याने आसराणी यांच्या गळ्यातील 2,40,000 रुपये किमतीची सोन्याची होलो जंजीर कलाकृतीची चेन हिसकावून घेतली आणि त्यानंतर अंधाराचा फायदा घेत क्षणातच पळ काढला। बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे। यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झालाय। गेली 2-3 दिवस मुसळधार पाऊस झालेल्या विदर्भात पावसाने आता विश्रांती घेतली आहे। पावसाने विश्रांती दिल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पूर वेगाने ओसरलाय। राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असूनही पावसाने ब्रेक घेतला आहे। आता विदर्भात पुढील 3-4 दिवस पाऊस पडणार आहे। त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे व 20 जुलै नंतर पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत। विधानसभा निवडणुकींपेक्षा या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल असा अंदाज आहे। प्राथमिक तयारी संदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक पार पडली। आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पालिका निवडणुकीचा बार उडणार असल्याचे समजते। त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा सुगीचा हंगाम ठरेल। सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आक्रमण चढाई व उत्कृष्ट पकड करीत पुरुषांच्या गटात भंडारा शहर संघ अमरावती येथे रविवारी संपलेल्या 71व्या विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत उपविजेत्या पदाच्या मानकरी ठरल्या। अमरावती महानगर कबड्डी असोसिएशनच्या जयमान पदाखालील विभागीय क्रीडा संकुलात सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत भंडारा जिल्हा मुलींचा संघ सुद्धा सहभागी झाला होता। मात्र स्पर्धेत मुलींच्या संघाचे सेमीफायनल मध्येच पोहोचण्यात त्यांचे आव्हान संपुष्टात आले। तर सदर कबड्डी स्पर्धेतील सहभागी
विभागी भंडारा शहर पुरुष संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आक्रमक खेळाच्या जोरावर भंडारा शहर पुरुष संघाने अंतिम कबड्डी सामन्याच्या लढतीत प्रवेश करीत भंडारा व नागपूर संघात चुरशीच्या खेळात नागपूर संघाने 41-18 अशा गुण फरकाने भंडारा शहर पुरुष संघाला पराभूत करून विजयावर शिक्कामोर्तब केला व भंडारा शहर पुरुषांचा संघ उपविजेता ठरला। सदर उपविजेता संघात भंडारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव रुपेश टांगले, अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे, उपाध्यक्ष राजेश नथुजी भट, योगेश पेदाम, सहसचिव उमराव आठवळे व अनोद साठवणे, बाळकृष्ण टांगले यांच्या अथक परिश्रमाने हा संघ घडविण्यात आला होता। हे विशेष भंडारा जिल्हा कबड्डी पुरुष उपविजेता संघ व मुलींचा संघ यांची कबड्डी खेळातील कामगिरी लक्षात घेता गुरुवारी भंडारा जिल्हाधिकारी संदीप खोलते यांच्या तर्फे दोन्ही संघांचा शासकीय विश्रामगृह येथे गौरव करण्यात येणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेल्या मारहाणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत। शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। सत्तेचा गैरवापर करून ही गुंडगिरी सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। संजय गायकवाड यांच्या कारनाम्यामुळे चौफेर टीका होत असतानाच आता शिंदेचा आणखी एक आमदार अडचणीत सापडलाय। धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांवर खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असे स्पष्ट आदेश धुळे जिल्हा न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे। पंढरपुरातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आणि आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी एका कथित कामगार नेत्याने चक्क 10 लाख रुपये खंडणी घेतली आहे। किरण घोडके असे तथाकथित कामगार नेत्याचे नाव आहे। किरण घोडके याला खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणामुळे थेट आमदाराकडेच खंडणी मागितल्याची घटना पुढे आली आहे। आमदार अभिजित पाटील चेअरमन असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या लढ्यासाठी किरण घोडके गेले काही दिवस लढत होते। याच दरम्यान आपण कारखान्याची बदनामी करत नाही, त्या बदल्यात 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी किरण घोडके यांनी केली असल्याची माहिती पुढे आली आहे। नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये घडली आहे। अवधूत मेंगवडे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे। नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूळ हा तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये पती पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथील कॅन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे राजकारण तापले। आमदार गायकवाड यांच्यावर सर्वत्र टीका होताना दिसत आहेत, तर या प्रकरणाचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहेत। अशातच या प्रकरणी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अजब दावा केलाय। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोणाचीही तक्रार आली नाही, त्यामुळे कारवाई करू शकत नाही असे योगेश कदम यांचे म्हणणे आहे। मात्र या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत। सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।